देशामध्ये इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 75% वाढ. वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला. फडणवीसांकडून स्पष्ट. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलत आहे. सर्व सुरळीत सुरू आहे, मग केरोसिन का सुरू केलं? भास्कर जाधवांचा सवाल. 8 ते 10 वर्षांपासून बंद असलेलं केरोसिन का वाटतायत? जाधवांची टीका. जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीनं पीएनजी घ्यावं. 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल. पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं माहिती. मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा. एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच गर्दी. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार. एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणामध्ये होणार. जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा. गॅस वाहतुकीला अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. नांदेडमध्ये पेट्रोलसाठी गर्दी होत असल्यानं 15 दिवस जमावबंदीचे आदेश. 5 किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत निर्णय लागू. गुजरात सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार. थानिउबाग इथे सीएनजी पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील. रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं समोर. नागपूरच्या काही भागामध्ये 12व्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी. एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण.